बातमी मुंबईसाठी महत्त्वाची। मुंबईत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला होता। शहरातील हवा प्रदूषणाची पातळी फटाक्यांमुळे वाढली आहे। दिवाळीपूर्वी शहरातील हवा प्रदूषणाची पातळी काहीशी कमी झाली होती। भायखळा, माझगाव, कुलाबा, वरळी या परिसरामध्ये वाईट हवेची नोंद झाली आहे, तर बीकेसी मधील हवा सलग दुसऱ्या दिवशीही अतिवाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। मुंबईत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी AQI 300 वर पोहोचलेला आहे। त्यासोबतच दृश्यमानता जी आहे ती सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। AQI सध्या मुंबईमध्ये 171 च्या पार आहे, तर काही ठिकाणी खराब श्रेणीत हवा पोहोचलेली आहे। निर्देशांक 157 ते 171 दरम्यान काल नोंदवण्यात गेलेला असून तो मध्यम श्रेणीत पोहोचलाय। मात्र अनेक भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण याहूनही गंभीर असल्याचं बोललं जात आहे। शहरातील काही निरीक्षण केंद्रांनी 200 पेक्षा जास्त AQI ची नोंद केलेली आहे। तो जगातील क्रमवारीत मुंबई सध्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे, तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे। मुंबईचा AQI 171 तर दिल्लीचा 184 इतका नोंदवण्यात आलेला आहे। महानगरपालिकेने आवाहन केले की सण उत्सव आणि फटाके फोडताना सुरक्षात्मक मास्क वापरा। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।